या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BATY मधील 6व्या सेमेस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला तुटीचे अर्थसंकल्प, तुटीचा अर्थसंकल्प, त्याचे घटक आणि अर्थसंकल्पातील तूट वाढीची कारणे हे दोन भाग यामध्ये आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय, त्याचे घटक कोणते आणि तुटीचा अर्थसंकल्पाच्या वाढीची कारणे. डेफिसिट फायनान्सिंग, कंपोनंट्स अँड कॉजेस ऑफ इन्क्रीजिंग डेफिसिट. तर अशा प्रकारे आपल्याला आजच्या तासाला तुटीचा अर्थसंकल्प, त्याचे घटक आणि तूट वाढीची कारणे, तर एवढा भाग यामध्ये आपल्याला पाहायचा आहे. तर यापूर्वीच्या तासाला आपण सार्वजनिक कर्ज पाहितलेलं आहे, खर्च पाहितलेला आहे आणि कर म्हणजे वित्तीय सरकारचं जे वित्तीय धोरण आहे, त्या वित्तीय धोरणाची 3 साधने यापूर्वीच्या तासाला आपण पाहितलेली आहेत. त्यामध्ये कर आहे, कर्ज, सार्वजनिक कर, सार्वजनिक कर्ज आणि सार्वजनिक खर्च. तर हा भाग आपण या ठिकाणी पाहितलेला आहे. तर खर्चामध्ये आपण पाहितलेलं की सरकारचा खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च आणि सरकार विविध कल्याणकारी योजनांवर खर्च करत असल्यामुळे मोठ्या फार प्रमाणात खर्च वाढत आहे. खर्चाचे 2 प्रकार आपण या ठिकाणी पाहितलेले आहेत. विकासात्मक खर्च आणि विकासेतर खर्च. तर अशा प्रकारे शासन वेगवेगळ्या गोष्टींवर खर्च करून या ठिकाणी आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची अवस्था कशी राहील किंवा लोकांचं उत्पन्न कसं वाढेल किंवा विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करून शासन आपला स्वतःचा खर्च करत असतं. शासनाचा खर्च म्हणजे लोकांचं उत्पन्न. जेवढा शासनाचा खर्च जास्त, तेवढं लोकांचं उत्पन्न जास्त. लोकांचं उत्पन्न जास्त म्हणून अर्थव्यवस्थेत मागणी जास्त आणि मागणी जास्त म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये विकास जास्त. तर अशा प्रकारे विकास घडवून आणण्यासाठी सार्वजनिक खर्चाची महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. तर आजच्या तासाला आपल्याला अर्थसंकल्पीय तूट म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प आणि त्याचे घटक कोणते आणि ती वाढीची कारणे कोणती, तर हा भाग या ठिकाणी पाहायचा आहे. साधारणपणे अर्थसंकल्पाचे साधारणपणे 4 प्रकार आपण यापूर्वीच्या तासाला पाहितलेले आहेत. एक संतुलित अर्थसंकल्प. अर्थसंकल्पामध्ये आपण पाहतो की सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचा आढावा त्यामध्ये असतो. जेव्हा उत्पन्न आणि खर्च हे सारखं असतं त्याला संतुलित अर्थसंकल्प म्हणतात. जेव्हा खर्चापेक्षा उत्पन्न जास्त असतं त्याला अधिक्याचं किंवा सरप्लस बजेट, शिल्कीचे अंदाजपत्रक असंही म्हटलं जातं. त्यानंतर जेव्हा उत्पन्न कमी आणि खर्च जास्त तेव्हा त्याला तुटीचा अर्थसंकल्प असे म्हणतात. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे शासनाचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त. तर अशा प्रकारे जेव्हा खर्च जास्त असतो तेव्हा त्याला तुटीचा अर्थसंकल्प असं म्हटल्या जातं. आणि त्यानंतरचा प्रकार शून्याधारित अर्थसंकल्प. तर अशा प्रकारे अर्थसंकल्पाचे वेगवेगळे प्रकार जरी असले तरी विकसनशील राष्ट्रांमध्ये तुटीच्या अर्थसंकल्पाचा वापर जास्त केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. का करतात तुटीच्या अर्थसंकल्पाचा वापर? कारण जेवढी तूट तेवढं शासनाला कर्ज काढता येतं किंवा तेवढं नवीन चलन छापता येतं, तेवढा पैशाचा पुरवठा वाढवता येतो किंवा तेवढा खर्चाची तरतूद शासनाला करता येते. आणि आपण पाहतो की विविध विकास योजना पूर्ण करण्यासाठी मोठ्या फार प्रमाणात खर्च लागतो आणि त्यासाठी उत्पन्न कमी पडत असेल तर तुटीच्या अर्थसंकल्पाचा आधार शासन घेतं. म्हणून विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आतापर्यंतचा आपण आढावा घेतला तर अर्थसंकल्प हे तुटीचेच अर्थसंकल्प असलेले आपल्याला दिसून येतात. तर त्याचा मूळ उद्देश म्हणजे शासनाला खर्च करण्यासाठी यातून पैसा उपलब्ध होतो, ते कायदेशीर त्याला मान्यता मिळते आणि त्यातून आपण पाहतो की शासन विकासाच्या योजना उत्पादक कार्यामध्ये हा खर्च करून अर्थव्यवस्थेला गती देण्याचं कार्य या तुटीच्या अर्थसंकल्पातून शासन करत असलेलं आपल्याला दिसून येतं. थोडक्यात तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा प्रकारच्या स्थितीला तुटीचा अर्थसंकल्प असे म्हणतात. म्हणजे सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक खर्च यातील अंतर अंदाजपत्रकीय असंतुलन दर्शविते. जेव्हा सार्वजनिक खर्च हा सार्वजनिक उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा तुटीचे अंदाजपत्रक असते असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. तर या ठिकाणी पहा, तुटीचं अर्थसंकल्प किंवा बजेटरी डेफिसिट ज्याला आपण म्हणतो, अर्थसंकल्पीय तूट. आता यामध्ये
नेम तुटी या ठिकाणी तुटीच्या बाबतीतही आपल्याला वेगवेगळ्या संकल्पना पाहावयास मिळतात. अर्थसंकल्पीय तूट, त्यानंतर महसुली तूट, त्यानंतर वित्तीय तूट आणि प्राथमिक तूट. अर्थसंकल्पीय तुटीच्या या तीन तुटीचे प्रकार या ठिकाणी असलेले दिसून येतात. अर्थसंकल्पीय तुटीमध्ये महसुली तूट, वित्तीय तूट आणि प्राथमिक तूट अशा प्रकारचे तीन प्रकार यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. सुरुवातीला आपण अर्थसंकल्पीय तूट म्हणजे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असणे म्हणजेच अर्थसंकल्पीय तूट याला असं आपण म्हणतो. की अंदाजपत्रकीय तूट म्हणजे एकूण खर्च वजा एकूण उत्पन्न. जेव्हा उत्पन्न कमी असते आणि खर्च जास्त असते त्याला अंदाजपत्रकीय तूट असे आपण म्हणतो. तर या ठिकाणी अंदाजपत्रकीय तुटीमध्ये या ठिकाणी तीन प्रकार तुटीचे असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे महसुली तूट, रेव्हेन्यू डेफिसिट ज्याला आपण म्हणतो. महसुली तूट कशाला म्हणायचं? आता पहा, आपण उत्पन्नामध्ये पाहिलेलं आहे की सरकारला उत्पन्न दोन मार्गातून येतं, महसुली आणि भांडवली मार्ग. बरोबर आहे. उत्पन्नाचे स्रोत आपण पाहितले, महसुली मार्ग आणि भांडवली मार्ग. महसुली मार्ग म्हणजे विविध कराच्या माध्यमातून येणारा आणि भांडवली मार्ग म्हणजे वेगवेगळ्या गुंतवणुकीपासून मिळणारा नफा किंवा व्याज. त्याला आपण भांडवली किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारातील आधिक्य वगैरे वगैरे. तर त्या सर्व गोष्टींचा भांडवलामध्ये समावेश होतो, तर महसुलामध्ये कर वगैरे सरकारचे उत्पन्न स्रोतचा समावेश होतो. तर महसुली तूट कशाला म्हणायचं? महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च जेव्हा जास्त असतो तेव्हा त्यास महसुली तूट असे म्हणतात. पहा, महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च जेव्हा जास्त असतो तेव्हा त्यास महसुली तूट असे म्हणतात. सूत्ररूपाने महसुली तूट बरोबर आहे एकूण महसुली खर्च वजा एकूण महसुली उत्पन्न, याच्यामध्ये जो गॅप येतो त्याला महसुली तूट असे म्हटले जाते. एकूण महसुली खर्चातून एकूण महसुली उत्पन्न वजा केला असता जी तूट मिळते त्याला महसुली तूट असे म्हणतात. किंवा महसुली खर्च आवश्यक असला तरी तो अनुत्पादक असतो. पहा, महसुली खर्च असा कसा असतो? अनुत्पादक असतो, कारण प्रशासकीय व्यवस्थेवर केलेला, संरक्षणावर केलेला खर्च हा अनुत्पादक आणि भांडवली खर्च हा उत्पादक असतो. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. त्यात महसुली खर्चामध्ये पहा काय काय येतं ते. महसुली खर्चामध्ये प्रशासन खर्च, सरकारी कर्जावरील व्याज, सबसिड्या इत्यादीचा समावेश होतो आणि हे सगळं अनुत्पादक असतं. त्यातून उत्पन्न देणाऱ्या संपत्तीची निर्मिती होत नाही, म्हणून त्याला अनुत्पादक म्हणतात. या उलट ही तूट भरून काढण्यासाठी सरकार भांडवली उत्पन्नाचा वापर करीत असतं. त्यामुळे भांडवली खर्च कमी असला तरी त्याला कात्री लावावी लागते. त्यामुळे उत्पन्न देणाऱ्या विविध विकास घडून आणणाऱ्या योजना संपत्ती निर्मिती विकास घडून आणणाऱ्या संपत्तीची निर्मिती होते आणि त्यासाठी सरकारने महसुली खर्चात काटकसर करणे आवश्यक असतं. म्हणजे महसुली तूट जर कमी करायची असेल तर महसुली खर्चात काटकसर झाली पाहिजे. आपण पाहतो की वित्त आयोग हे सरकारला महसुली तूट कमी करण्याचे टार्गेट्स देत असते आणि हळूहळू आपण पाहतो की काही वर्षामध्ये ही महसुली तूट आता आपण पाहतो की याचं प्रमाण साधारणपणे 2-3% खाली कसं राहील हा हा टार्गेट आहे किंवा तशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न असतो. तो खरा तर शून्य असायला, महसुली तूट ही शून्य असायला पाहिजे अशा प्रकारचा एक त्यामध्ये आपल्याला शिफारस वित्त आयोगाची असलेली दिसून येते. तर त्या अनुषंगाने आपण पाहतो, कारण ही महसुली तूट भांडवली तुटीतून भरून काढावी लागते आणि मग विकास योजनांवर परिणाम होतो आणि अशा प्रकारची अनुत्पादक तूट ही कमी किंवा शून्य असलेली देशाच्या विकासाला परवडत असते. थोडक्यात महसुली तूट म्हणजे महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असणे, त्याला महसुली तूट असं आपण म्हणतो. आणि ही तूट कशी असते? म्हणजे महसुली खर्च हा अनुत्पादक असतो. आता दुसरी अर्थसंकल्पीय तुटीमध्ये दुसरे प्रकार तूट दिसून येते, वित्तीय तूट, फिस्कल डेफिसिट. पहा, वित्तीय तूट कशाला म्हणजे एमपीएससी मध्ये किंवा एमसीक्यू मध्ये याच्यावर नेहमी प्रश्न असतात. महसुली तूट म्हणजे काय, वित्तीय तूट म्हणजे काय, प्राथमिक तूट म्हणजे काय, किंवा अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय. तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. वित्तीय तूट हा तुटीचा दुसरा प्रकार, अर्थसंकल्पीय तुटीचा दुसरा प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो, ज्याला आपण फिस्कल डेफिसिट असं म्हणतो. वित्तीय तूट कशाला म्हणायचं? महसुली प्राप्ती, अनुदाने आणि कर्जेतर भांडवली प्राप्ती यांच्यापेक्षा सरकारचा खर्च जास्त असेल तर हा खर्च जेवढा जास्त असतो तेवढी वित्तीय तूट असते. पहा, वित्तीय तुटीमध्ये काय काय येतं?
महसुली प्राप्ती म्हणजे महसुली उत्पन्न येतं, जे गव्हर्नमेंट सबसिडीज देतं ते अनुदान येतं, जे कर्जेतर भांडवली प्राप्ती आहे सरकारची म्हणजे कर्जेतर भांडवली उत्पन्न याचा समावेश वित्तीय साधनांमध्ये होतो आणि याच्यामध्ये जर हा खर्च सरकारचा जास्त असेल उत्पन्नापेक्षा तर त्याला वित्तीय तूट असं म्हटल्या जाते. म्हणजे वित्तीय तूट या ठिकाणी सूत्ररूपाने आपल्याला सांगता येतं की अंदाजपत्रकीय तूट अधिक कर्ज आणि इतर देयता याला वित्तीय तूट असं म्हणायचं आहे. वित्तीय तूट म्हणजे अंदाजपत्रकीय तूट अधिक कर्ज आणि इतर देयताला वित्तीय तूट असे म्हणतात. सरकारच्या एकूण खर्चापैकी या तुटी इतकी रक्कम सरकारी महसुलातून भागवली न जाता सरकारला त्यासाठी तेवढ्या रकमेची कर्जे उभारावी लागतात. वित्तीय तुटीमुळे सरकारचा कर्जबाजारीपणा वाढतो. पहा, देशावरील कर्ज वाढलं की गृहीत धरायचे की वित्तीय तूट वाढली. कारण वित्तीय तुटीमध्ये अंदाजपत्रकीय तूट अधिक कर्ज आणि इतर देयतेचा समावेश असतो आणि ते आपण पाहतो की अनुदाने जेवढे जास्त तेवढी वित्तीय तूट जास्त, कर्जेतर आपण पाहतो की कर्ज जेवढं जास्त तेवढं वित्तीय तूट जास्त आणि म्हणून वित्तीय तूट ही कमी असायला पाहिजे. अशा प्रकारच्या वित्त आयोगाकडून गव्हर्नमेंटला आपण पाहतो की नेहमी शिफारसी केल्या जातात आणि ही तूट जेवढी कमी तेवढं कारण यातून आपण पाहतो की गव्हर्नमेंटचा कर्जबाजारीपणा कारण तूट भरून काढण्यासाठी पुन्हा शासन कर्ज काढतं आणि त्यातून देशावर कर्ज वाढतं. म्हणून देशावरील कर्ज कमी करायचं असेल तर वित्तीय तूट ही कमी झाली पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर प्राथमिक तूट प्रायमरी डेफिसिट ज्याला आपण म्हणूया की प्राथमिक तुटीला आरंभिक तूट असेही म्हणतात. वित्तीय तुटीतून दिलेले व्याज वजा केल्यास राहणारी शेष ही तूट प्राथमिक तूट असते. पहा, प्राथमिक तूट बरोबर आहे वित्तीय तूट वजा दिलेलं व्याज. म्हणजे वित्तीय तुटीतून जर व्याज काढलं, जसं आपण पहा वित्तीय तूट कशाला म्हणायचं, अर्थसंकल्पीय तूट अधिक कर्ज आणि इतर देयता यामध्ये कर्जातून व्याज जर बाजूला काढलं तर आपल्याला प्राथमिक तूट या ठिकाणी प्राप्त होते. तर अशा प्रकारे अर्थसंकल्पीय तुटीचे हे 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. तर अशा अर्थसंकल्पात अशा प्रकारे प्राथमिक तूट ही आपल्याला पाहावयास मिळते की ज्यामध्ये वित्तीय तूट वजा दिलेलं व्याज बरोबर आहे प्राथमिक तूट. अशा प्रकारे अर्थसंकल्पात शेवटी ही दाखविल्या जाते. अर्थसंकल्पातील दस्तऐवजापैकी दृष्टिक्षेपात अर्थसंकल्प हा जो एक महत्वाचा दस्तऐवज असतो त्याच्या पहिल्या पानावर आकडेवारीतील तक्त्यात सगळ्यात तळाशी या तुटीचा आकडा असतो. ही तूट वित्तीय तुटीतून एकूण व्याजाची रक्कम वजा करून काढली जाते. अशा रीतीने या तुटीतून सरकारची निव्वळ कर्जे किती आहेत हे कळू शकते. वित्तीय तुटीतून काय लक्षात येतं? सरकारची निव्वळ कर्जे लक्षात येतं. आणि ही वित्तीय तूट कशाला म्हणायचं? वित्तीय तूट म्हणजे प्राथमिक तूट म्हणजे वित्तीय तुटीतून कर्ज या ठिकाणी कर्जावरील व्याज ही रक्कम जर वजा केली तर आपल्याला प्राथमिक तूट प्राप्त होत असते. त्यानंतर तुटीचा चौथा प्रकार आहे मौद्रिक तूट. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडून केलेल्या उचलमध्ये झालेली निव्वळ वाढ म्हणजे मौद्रिक तूट. जसं की आपण पाहतो रिझर्व्ह बँकेला बँकांची बँक आपण म्हणतो आणि गव्हर्नमेंटला कर्ज देण्याचं किंवा भांडवल पुरवण्याचं काम रिझर्व्ह बँक करत असते आणि सरकारच्या उत्पन्नापेक्षा जर हे मदत जर जास्त झाली, उचल जर शासनाची जास्त झाली तर त्याला मौद्रिक तूटही असं म्हणतात. तर अशा प्रकारे अर्थसंकल्पीय तूट आणि तिचे हे 4 प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. त्यामध्ये महसुली तूट म्हणजे महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च जास्त असणे म्हणजे महसूल तूट म्हणतात. वित्तीय तूट म्हणजे अंदाजपत्रकीय तूट अधिक कर्ज व इतर देयता ज्यामध्ये आपण पाहतो महसुली प्राप्ती, अनुदाने आणि कर्जेतर भांडवली प्राप्ती याचा समावेश असतो. त्यानंतर प्राथमिक तूट म्हणजे वित्तीय तुटीतून दिलेलं व्याज जर वजा केलं तर आपल्याला प्राथमिक तूट प्राप्त होत असतं आणि मौद्रिक तूट म्हणजे RBI कडून उचललेल्या जे कर्ज बँक सरकार घेतं त्यातील निव्वळ वाढ म्हणजे मौद्रिक तूट. अशा प्रकारे आपण पाहतो की तुटीचे 4 प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतात. तर तुटीचा अर्थभरणा आपण पाहितलेलं आहे की सरकारचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असणे याला तुटीचा अर्थसंकल्प असं म्हणतो. दरवर्षी शासन हा अर्थसंकल्प
संसदेत सादर करत असतं, स्टेट गव्हर्नमेंट विधानसभेत सादर करत असतं आणि याला मंजुरी घेतल्याशिवाय पुढील वर्षासाठी खर्चाची तरतूद होत नाही. अर्थसंकल्प म्हणजे पुढील वर्षासाठीच्या उत्पन्न आणि खर्चाचा ताळेबंद, त्याला मान्यता घ्यावी लागते आणि तो अं, आपण पाहतो की तशा प्रकारचं शासनाचं एवढं उत्पन्न येईल आणि एवढा खर्च होईल अशा प्रकारचा अंदाज त्यामध्ये मांडला जातो आणि हळूहळू त्यामध्ये आपण पाहतो प्रत्यक्षात जेव्हा ही ही तरतूद वापरल्या जाते तेव्हा त्यामध्ये आपण पाहतो की आणखी फरक पडतो किंवा बदल होतात आणि त्यानंतर अंतरिम अर्थसंकल्प पुन्हा त्याला मांडला जातो आणि त्यालाही मान्यता घेऊन आपण पाहतो की सरकारचं भारतासारख्या देशाचं उदाहरण जर द्यायचं झालं तर विविध कल्याणकारी योजनांमुळे आपण पाहतो की सरकारचा खर्च वाढत आहे आणि उत्पन्न कमी पडत आहे आणि त्यामुळे भारतामध्ये तुटीच्या अर्थसंकल्पाचा आधार घेऊन शासन मोठ्या फार प्रमाणात खर्च करतं आणि त्यामुळे आपण पाहतो की परंतु याचं साईड इफेक्ट म्हणून प्रतिकूल परिणाम म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की तुटीचा अर्थसंकल्प देशातील अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा वाढवतो आणि त्यामुळे चलनवाढ घडून येते आणि चलनवाढ ही अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये अडथळे निर्माण करते. म्हणून अर्थसंकल्पातील जास्त जर तुटीचं प्रमाण असेल तर ते देशाच्या विकासात अडथळा निर्माण करतं. ही तूट जर 3% कमी असेल तर ती विकासाला पूरक असतं, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर विकासाला मारक असतं असं आपल्याला म्हणता येईल. आपण पाहतो की आता जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये अर्थसंकल्पीय तूट कमी करण्याचा या ठिकाणी दबाव भारत सरकारवर आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि त्यातून जे शासन विविध सबसिड्या देतं ह्या सबसिड्या झाल्या पाहिजे अशा प्रकारचं WTO आग्रह करतं आणि त्यातून आपण पाहतो की भांडवली तूट कमी करण्याचा, महसुली तूट कमी करण्याचा प्रयत्न शासन करतं आणि अशा प्रकारे विकास योजनांना त्यामुळे कात्री लागते किंवा सरकारचा खर्च कमी होतो. परंतु तुटीच्या अर्थसंकल्पातून आपण पाहतो की तुटीचं जर प्रमाण जास्त राहिलं तर देशाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. तर तुटीच्या अर्थसंकल्पाच्या व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामध्ये अंदाजपत्रकात जमा रकमेपेक्षा खर्च रक्कम अधिक असल्यास अशी तूट भरून काढण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला जातो त्याला तुटीचा अर्थभरणा असे म्हणतात. त्यानंतर सार्वजनिक खर्च हा सरकारी उत्पन्नापेक्षा जास्त झाल्यामुळे आलेली तूट भरून काढण्यासाठी केलेली व्यवस्था म्हणजेच तुटीचा अर्थभरणा. भारतीय नियोजन मंडळाने केलेली व्याख्या सरकारच्या अंदाजपत्रकीय व्यवहारामुळे अर्थव्यवस्थेतील खरेदी शक्तीत होणारी निव्वळ वाढ म्हणजे तुटीचा अर्थभरणा. थोडक्यात तुटीचा अर्थभरणा म्हणजे जेव्हा सरकारचं उत्पन्न कमी असतं आणि खर्च जास्त असतं त्याला तुटीचा अर्थसंकल्प असं म्हटलं जातं. तुटीचा अर्थसंकल्प येणारी तूट भरून काढण्यासाठी शासन 3 मार्गाचा अवलंब करतं. त्यामध्ये सरकार पूर्वसंचित रोख निधीतून उचलते, जे की बचत आहे शासनाची त्याच्यातून रोख उचलते किंवा रिझर्व्ह बँकेकडून कर्जाची उचल करते किंवा तेवढे नवीन चलन निर्मिती करते. अशा वेगवेगळ्या माध्यमातून ही तूट सरकार भरून काढतं असं आपल्याला म्हणता येईल. आता तुटीच्या अर्थ भरण्याचे महत्व किंवा उपयोग, इम्पॉर्टन्स ऑफ डेफिसिट फायनान्सिंग आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. तुटीचा अर्थसंकल्प का केला जातो, का महत्व आहे? जसं की आपण पाहतो की परंपरागत वादी अर्थशास्त्रज्ञ जे आपण पाहतो ॲडम स्मिथ आणि रिकार्डो पर्यंतच्या सर्व अर्थतज्ञांनी असं म्हटलेलं आहे की अर्थसंकल्प हा अधिक्याचा किंवा संतुलित असला पाहिजे. परंतु आपण पाहतो की 1929 ला जागतिक महामंदी आणि तिने सर्व अर्थशास्त्र बदलून टाकलं. आपण पाहतो की सनातनवादी म्हणत होते अर्थव्यवस्था मुक्त असली पाहिजे, नियंत्रण मुक्त असली पाहिजे, सरकारने हस्तक्षेप केला न पाहिजे. परंतु 1929च्या जागतिक महामंदीने हे सगळे विचार कालबाह्य ठरवले आणि केन्सने मांडलेला विचार जो संरक्षणात्मक असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप काही वेळेला आवश्यक ठरतो, त्या ठिकाणी केला पाहिजे. कारण अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्रियांमध्ये जे बदल होतात, तेजी मंदीमध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप आवश्यक असतो आणि त्यासाठी आपण पाहतो की अशा प्रकारे सरकारला एक मंदींवरील उपाय करण्यासाठी तुटीचा अर्थ भरण्याचा आधार घ्यावा लागतो आणि त्यामुळे आपण पाहतो की अशा प्रकारे या ठिकाणी 1929च्या नंतर तुटीच्या अर्थसंकल्पाचं महत्व हळूहळू वाढून विकासासाठीच्या योजनांची आर्थिक तरतूद यातून मोठ्या फार प्रमाणात होऊन राष्ट्राचा विकास घडवून आणण्याचे एक मोठं साधन हे उपलब्ध लोकांना झालेलं आपल्याला
राष्ट्रांना झालेलं दिसून येतं. त्यामध्ये तुटीच्या अर्थसंकल्पाचे महत्त्व पाहत असताना पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल, की आर्थिक मंदीची परिस्थिती दूर करण्यासाठी अशा प्रकारे या तुटीच्या अर्थसंकल्पाचा उपयोग केला जातो. कारण आपण पाहतो, की मंदीच्या काळात मागणी येत नाही, लोकांचं उत्पन्न घटतं, त्यामुळे उद्योग तोट्यात जातात. मग अशा परिस्थितीमध्ये शासनाला हस्तक्षेप करावा लागतो. काय हस्तक्षेप करावा लागतो? की शासनाला आपला खर्च वाढवावा लागतो. मग खर्च तुटीच्या अर्थसंकल्पातून मग आपण पाहतो जेवढी तूट झाली तेवढं शासन कर्ज घेतं आणि ते अर्थव्यवस्थेमध्ये खर्च करतं आणि शासनाचा खर्च म्हणजे लोकांचं उत्पन्न आणि मग अशा वेळेस शासनाचा खर्च वाढला की लोकांचं उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढलं की लोक हळूहळू वस्तूची मागणी करतात आणि मागणीमुळे हळूहळू अर्थव्यवस्थेतील मंदी जाऊन अर्थव्यवस्था तेजीकडे वळते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून तुटीच्या अर्थ भरण्याचं महत्त्व मंदी घालवण्यासाठी असलेलं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपण पाहूया की युद्धकालीन खर्च भागविण्यासाठी शासनाला मोठ्या फार प्रमाणात तुटीचा अर्थसंकल्प उपयोगात आणता येतो. आपण पाहतो की युद्धाला किती खर्च लागेल हे सांगता येत नाही आणि त्यामुळे हा वाढीव खर्च भागवायचा असेल तर तुटीच्या अर्थसंकल्पाचा अवलंब केला जातो. त्यानंतर आर्थिक विकास साध्य करण्यासाठी तुटीच्या अर्थसंकल्पाचा अवलंब केला जातो. आपण पाहतो की विकास योजना राबवण्यासाठी मोठा पैसा लागतो. त्यासाठी मग तो पैसा उपलब्ध तुटीच्या अर्थभरण्यातून केला जातो. त्यानंतर गुंतवणुकीचा दर वाढवण्यासाठी तुटीच्या अर्थसंकल्पाचा आधार घेतला जातो. आपण पाहतो की गुंतवणुकीचा दर सध्या भारताचा आपण पाहतो की या ठिकाणी 37-38% आहे. ब बचत आणि जेवढा गुंतवणुकीचा दर जास्त तेवढा विकास जास्त आणि खाजगी गुंतवणूक कमी पडली तर सरकारला गुंतवणूक करावी लागते आणि तशा प्रकारे लोकांच्या हिताचं संरक्षण करावं लागतं आणि त्यासाठी मोठ्या फार प्रमाणात खर्च करावा लागतो. म्हणून या ठिकाणी सरकारला अर्थसंकल्पीय तुटीचा आधार या ठिकाणी घ्यावा लागतो. त्याचबरोबर अर्थसंकल्पीय तुटीचा उपयोग शासन कल्याणकारी योजनांवर खर्च करण्यासाठी करत असतं. आपण पाहतो की अनेक कल्याणकारी योजना भारतामध्ये आहेत, ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य, राहणीमान, स्वच्छता, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, वाहतूक व्यवस्था यावर सरकारला प्रचंड खर्च करावा लागतो आणि तो खर्च म्हणजे त्याची तरतूद ह्या तुटीच्या अर्थसंकल्पातून शासन करतं. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेतील पैशाची मागणी ही पूर्ण करण्यासाठीही शासन तुटीच्या अर्थभरण्याचा उपयोग करत असतं. तुटीच्या अर्थभरण्याच्या काही मर्यादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की आर्थिक वृद्धीचा दर हा जास्त असेल तर त्याचा उपयोग होतो. त्यानंतर वेतनावर नियंत्रण, वेतन खर्चावर नियंत्रण आलं पाहिजे. कराच्या दरात वाढ होता कामा नये. कर्ज कर्ज खरेदीत वाढ होता कामा नये. आय कर्ज खरेदीत वाढ झाली तर आपण पाहतो की त्याच्यातच पैसा जात असतो. त्यानंतर आयात कमी झाली पाहिजे. त्यानंतर उत्पादन वाढलं पाहिजे. त्यानंतर शेअर्स, लाभांश, अंदाजपत्रके वाढाव्यात. वाढ तर ह्या काही त्यानंतर लोकांच्या त्यागांची भावना तर ह्या काही मर्यादा असलेल्या आपल्याला दिसून येतात की या मर्यादांमुळे आपण पाहतो की तुटीचा अर्थसंकल्प करूनही विकास कामाला पैसा उपलब्ध होत नाही. आता तुटीचा अर्थ भरण्याचे काय परिणाम होतात तर ते परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत की तुटीचा अर्थसंकल्प या ठिकाणी तुटीचा अर्थ भरणा वाढीची कारणे आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत, जे की आपल्या सिलेबसला या ठिकाणी आहेत. तुटीचा अर्थसंकल्प तेथील तरतूद अर्थसंकल्पातील तूट दिवसेंदिवस वर्षानुवर्षे वाढत आहे. भारत सरकारची ही का वाढत आहे याची काही कारणे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यामध्ये पहिलं कारण सांगता येतं की आर्थिक विकासासाठी मोठ्या फार प्रमाणात सरकारला पैसा हवा असतो आणि त्यासाठी शासन अर्थसंकल्पात तूट वाढवतं. आपण पाहतो की विविध विकास योजना पूर्ण करण्यासाठी शासनाला मोठा पैसा लागतो आणि तेवढा पैसा उत्पन्नातून मिळत नाही आणि म्हणून सरकार अर्थसंकल्पामध्ये तूट दाखवत असतं. त्यामुळे अर्थसंकल्पीय तूट वाढती आहे. त्यानंतर साधन सामग्रीचा वापर आपण पाहतो की अविकसित देशांमध्ये भांडवलाच्या अभावी या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर होत नाही. भांडवल निर्मितीचा दर कमी असतो आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की शासन मग तेवढा भांडवल निर्मितीचा दर वाढवण्यासाठी स्वतः गुंतवणूक करतं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. मग हा पैसा तुटीच्या अर्थसंकल्पातून काढला जातो. त्यानंतर कल्याणकारी राज्याची कार्य पार पाडण्यासाठीही शासनाला मोठ्या प्रमाणात आज तुटीचा अर्थभरणा
करावा लागतो. जसं की आपण पाहिलं शिक्षण, बेकारी भत्ता, निवृत्तीवेतन, आरोग्यविषयक सेवा, सामाजिक सेवा, शहरी ग्रामीण विकासासाठी आपण पाहतो की वेगवेगळे रस्ते, लोहमार्ग, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, अ, तर यावर सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि ते उत्पन्नातून भागत नाही आणि म्हणून सरकारला अर्थसंकल्पीय तूट दाखवावी लागते. त्यातून सरकारला बरंच उत्पन्न पैसा उपलब्ध होतो. त्यानंतर बचत गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा खर्च म्हणजे लोकांचं उत्पन्न वाढत लोक बचत करतात. आपण पाहतो उत्पन्न वाढलं की वस्तूची मागणी करतात आणि त्यातून मग मागणी वाढली की या ठिकाणी उद्योजकांना नफा वाढतो. नफा वाढला की गुंतवणूक वाढते. तर अशा प्रकारे बचत व गुंतवणुकीला अर्थव्यवस्थेमध्ये चालना देण्यासाठी, रोजगार निर्माण करण्यासाठी, उत्पन्न व उत्पादन वाढविण्यासाठी या ठिकाणी तुटीचा अर्थभरणा महत्त्वपूर्ण ठरतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आर्थिक वृद्धीचा योग्य दर गाठण्यासाठी जसं की आपण पाहतो की दरवर्षी या अर्थसंकल्पामध्ये शासन पुढील वर्षी आर्थिक विकासाचा दर किती असावा यासाठीचा अंदाज मांडत असतं आणि तो अंदाज प्राप्त करण्यासाठी त्या अर्थव्यवस्थेमध्ये तेवढी गुंतवणूक झाली पाहिजे, तेवढा व्यवहार वाढला पाहिजे. त्यासाठी तुटीच्या अर्थसंकल्पाचा आधार घेऊन अर्थसंकल्पीय तूट यामुळे वाढत आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर उपभोग्य पातळी उंचावण्यासाठी लोकांचं उत्पन्न कमी म्हणून उपभोग कमी म्हणून लोकांचं उत्पन्न वाढायचं असेल तर सरकारला खर्च करावा लागतो आणि हा खर्च करण्यासाठी सरकार तुटीच्या अर्थभरण्याचा आधार घेतं आणि त्यामुळे तुटीचा अर्थसंकल्प वाढतो. असा अर्थसंकल्पीय तूट वाढ सरकार उपभोग पातळी वाढविण्यासाठी वाढते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारला अर्थसंकल्पीय तूट या ठिकाणी वाढत आहे. सरकारची अर्थसंकल्पीय तूट वाढत आहे. आपण पाहतो की रोजगार जर निर्माण करायचा तर देशात गुंतवणूक झाली पाहिजे. गुंतवणूक करायची असेल तर भांडवल लागतं. आपण पाहतो की भांडवल घ्यायचं असेल तर मग या ठिकाणी शासन काय करतं गुंतवणूक करायची असेल तर तुटीचा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडतं आणि अर्थसंकल्पीय तुटीतून गुंतवणूक करून देशात रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे अर्थसंकल्पीय तूट वाढते. त्यानंतर गुंतवणूकदारातील वाढीसाठी अशा प्रकारे आपल्याला भारतातील अर्थसंकल्पीय तूट वाढीची कारणे या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की ज्यामध्ये परत एकदा रिपीट करतो की भारताच्या अर्थसंकल्पात तूट का वाढते याची महत्वाची कारणे ही आहेत. पहिलं म्हणजे आर्थिक विकासासाठी पैसा उपलब्ध हवा असतो. साधनसामुग्रीच्या वापरासाठी, कल्याणकारी राज्याची कार्य पार पाडण्यासाठी, बचत व गुंतवणुकीस चालना देण्यासाठी, आर्थिक वृद्धीचा दर योग्य गाठण्यासाठी, त्यानंतर उपभोग पातळी उंचावण्यासाठी, बेकारीचा दर कमी करण्यासाठी, गुंतवणुकीतील दर वाढविण्यासाठी सरकार अर्थसंकल्पातील तूट वाढवतं. या कारणांमुळे अर्थसंकल्पीय तूट भारतीय अर्थसंकल्पातील वाढत आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे आपण याचे फायदे देखील पाहितलेले आहेत. अ, की अर्थसंकल्पामुळे तुटीच्या अर्थसंकल्पामुळे आर्थिक विकास घडून येतो, बेकारीला आळा बसतो, साधनसामुग्रीच्या वापरास चालना मिळते, बचतीच्या प्रमाणात वाढ होते, सहजासहजी पैसा उभारता येतो, गुंतवणुकीत वाढ करता येते, व्याजाचा फायदा घेता येतो, राहणीमानात सुधारणा करता येते, राष्ट्राच्या उत्पादक शक्तीत वाढ करता येते आणि आर्थिक पुनरुज्जीवन घडून आणून अर्थव्यवस्था तेजीकडे वळवता येते. तोटे आपण या ठिकाणी पाहूया की तुटीच्या संकल्पाचे काही तोटे आहेत की ज्यामध्ये आपण पाहतो की तुटीचा अर्थ जेवढी तूट झाली तेवढं शासन काय करतं खर्च करतं आणि त्यामुळे तेवढं कर्ज काढून पैसा अर्थव्यवस्थेमध्ये खर्च करतं आणि त्यामुळे पैशाचा पुरवठा वाढतो आणि पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाली की चलनवाढ घडून येते आणि चलनवाढ ही गरीब लोकांवर अन्याय करणारी असते, गरीब लोकांच्या उपभोगात घट करणारी असते आणि चलनवाढीतून उपभोग कमी होतो. उपभोग कमी झाला तर मागणी कमी येते, मागणी कमी आली तर मंदी येते. अशा प्रकारची भीती त्यातून असते. त्यानंतर सक्तीची बचत, त्यामुळे उपभोग घटतो आणि आपण पाहतो की मंदी येऊ शकते. त्यानंतर पतनिर्मितीत वाढ होते. बँका मोठ्या फार प्रमाणात पतनिर्मिती करतात. त्यामुळे पैशाचा पुरवठा वाढतो. त्यामुळे चलनवाढ घडून येते आणि पैशाची व्हॅल्यू कमी होते. त्यानंतर अवास्तव खर्च लोकांचा वाढतो. सट्टेबाजीला ऊत येतो कारण मार्केटमध्ये उत्साह असल्यामुळे लोक याचा गैरफायदा घेतात आणि सट्टेबाजीतून वस्तूच्या किमती वाढवतात आणि लोकांना लुटतात असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर गुंतवणुकीच्या आकृतीबंधात बदल घडून येतो. तर अशा प्रकारे आपल्याला तोटेही अर्थसंकल्पाचे पाहावयास मिळतात. तर अशा प्रकारे तुटीचा अर्थसंकल्प
अशा प्रकारे तुटीचा अर्थसंकल्प, त्याचे घटक, वाढीची कारणे हे आपल्याला पाहावयास मिळतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुटीचा अर्थसंकल्प कशाला म्हणायचा आहे आणि अर्थसंकल्प वाढीची कारणे आपण या तासाला पाहिली. आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.